दमानियांनी पपेट होऊन कपट नीतीने बोलू नये, जनतेला सर्व माहीत आहे, अशी टीका खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी केलेली आहे. रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर, 2 दिवस झाले आपण त्यांच्याबद्दलही बरंचसं ऐकतोय, त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. पण आता मी जे नाव घेणार आहे त्यांचे नुसतेच आपण फोटो बघितले होते आणि व्हिडिओज बघितले होते, पण आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते. आता व्हॉट्सअप किती झाले आणि इतर किती झाले मला माहित नाही, पण 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्राची जनता सगळ्यांना ओळखून ये पब्लिक है, ये सब जानती है. पण मला वाटतं की काम करत असताना आपण पोटात कपट ठेवून आणि कोणाच्याही हातचं पपेट होऊन काम करू नये. महिलांच्या अत्याचाराच्या संदर्भातला जेव्हा प्रश्न येतो तेव्हा राजकारण बाजूला ठेवून त्या आरोपीला शिक्षा होण्याच्या दृष्टीनं आणि पुन्हा कुठल्याही नराधमाची हिंमत महिलांच्या अब्रूवरती आणि त्यांच्या पदराला हात घालण्याची होऊ नये, याच्यासाठी सगळे पक्ष, सगळं राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि संघर्ष केला पाहिजे, असं एक बाई म्हणून मला तरी प्रामाणिकपणे